महाराष्ट्र शासनाद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे हे राबवली जाते। यामध्ये जे लाभार्थी आहेत पेन्शनधारकांना यामध्ये पाहू शकता विविध लाभार्थी आहेत, निराधार आहेत, दिव्यांग आहेत, त्याचबरोबर विधवा महिला आहेत, त्याचबरोबर जी योजना आहे पाहू शकता श्रावणबाळ योजना, या अंतर्गत 1500 रुपयेचा लाभ जो आहे हा दरमहा या लाभार्थ्यांना दिला जातो। आता पाहू शकता हा जो लाभ आहे हा खूपच कमी आहे, 1500 रुपये। सध्याचे जे जीवनमान आहे यामध्ये 1500 रुपयेचा लाभ हा खूपच कमी पडतो। तर यामध्ये वाढवण्यासाठी पाहू शकता याच्यामध्ये अजून वाढ करण्यासाठी, पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी शासनाला निवेदन जे आहे हे वेगवेगळ्या मार्गाने सादर करण्यात आलं होतं। या अंतर्गतच पाहू शकता अमरावतीमध्ये माननीय बच्चू कडू यांच्यामार्फत हे जे आंदोलन आहे हे आंदोलन त्यांचं अन्नत्याग आंदोलन होतं। यामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या ज्या होत्या यामध्ये पाहू शकता पहिली मागणी ही शेतकऱ्यांसाठीची होती, शेतकऱ्यांची कर्जमाफी। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे आपल्यासाठी निराधार दिव्यांगांचं जे पेन्शन आहे हे वाढ करण्यासाठी त्यांनी मागणी केली होती। तर यामध्ये पाहू शकता ते पेन्शन वाढ करण्यासाठी शासनामार्फत जे लेखी निवेदन आहे, लेखी आश्वासन आहे हे देण्यात आलं होतं की तुमची जी पेन्शन वाढ आहे ही केली जाईल आणि पेन्शन वाढसाठीचा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय कधीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं। सांगण्यात आलं होतं की पाहू शकता पुरवणी मागणी जी आहे पावसाळी अधिवेशन, हे पावसाळी अधिवेशनाअंतर्गत हा जो निर्णय आहे हा घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। 30 जूनला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। तर यामध्ये पेन्शन वाढबाबतचा जो निर्णय आहे हा शासनामार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे। आता पेन्शन वाढ किती होईल पाहू शकता 4000 रुपये पेन्शन वाढ प्राथमिक पातळीवर म्हटलं जात आहे आणि यासाठी पेन्शन वाढ करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। म्हणजे याचे कार्य जे आहे हे कार्य युद्ध पातळीवर किंवा म्हणू शकता एक हालचाली जे आहेत ह्या कार्यालयीन पातळीवर सुरू झालेली आहेत की तुमचे पेन्शन वाढ पाहू शकता। हा जो जुना CR आहे 2023 मध्ये अर्थसहाय्य अनुदान वाढ करण्यात आली होती। तर विशेष पुरवणी मागणीद्वारे या अनुदानाची वाढ जी आहे ही करण्यात आली होती। याच पद्धतीने जी पेन्शन वाढ आहे अजून झालेली नाही आहे, पण 1500 वरून 4000 रुपये पेन्शन वाढ होण्याची शक्यता आहे। याबाबत पाहू शकता जर पेन्शन वाढ 1500 वरून लेखी जे आश्वासन देण्यात आलेलं आहे यामध्ये 1500 वरून जर 4000 किंवा 6000 म्हणायचं आहे, 6000 असं जे आंदोलनकर्ते आहेत किंवा निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे, पण सरकारमार्फत 4000 पेन्शन वाढ करण्याबाबत जी प्रक्रिया आहे ही सुरू करण्याची शक्यता आहे, 4000 होण्याची शक्यता आहे। या संदर्भात त्या अंतर्गत हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अर्थसहाय्यात ही वाढ केली जाऊ शकते। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता अर्थसहाय्याची वाढ ही लगेचच डायरेक्टली होईल का, तर नाही। पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं आता 1500 वरून 4000 करायचे आहेत म्हणजे भरपूर वाढ होणार आहे, भरघोस वाढ होणार आहे, 2500 रुपयाची पाहू शकता यामध्ये। तर एवढी जास्त वाढ करताना सरकार काय करेल, पहिल्यांदा कागदपत्र जी आहेत महत्त्वाची ती तुमची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे चेक करेल। म्हणजे पाहू शकता जी पडताळणी आहे ही पूर्णपणे डिटेलमध्ये केली जाईल। म्हणजे पाहू शकता उमेदवारांची कागदपत्र आहेत यामध्ये। त्याचबरोबर पाहू शकता जे दिव्यांग, बोगस दिव्यांग असतील किंवा बोगस निराधार असतील हे लाभ घेत आहेत त्यांना म्हणजे त्यांचे जे कागदपत्र आहेत डिटेलमध्ये पडताळणी करून त्यांना अपात्र ठरवलं जाईल। म्हणजे यासाठीची डिटेलमध्ये प्रोसेस केली जाईल आणि त्यानंतरच 4000 जो लाभ आहे हा वाढवला जाऊ शकतो। तर या पद्धतीने लगेच त्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकत नाही आहे, पण ज्या वेळेला शासन निर्णय पाहू शकता यामध्ये जे अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन, या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात डिटेलमध्ये आपल्याला निर्णय समजणार आहे, निर्णय करणार आहे। तर यामध्ये काय केलं जाईल, जेव्हा तुम्ही आता समजा तुम्हाला पेन्शनचे लाभ मिळत आहे डीबीटीद्वारे, यामध्ये भरपूर बोगस निराधार आहेत, बोगस दिव्यांग आहेत, तर यांची कागदपत्र KYCद्वारे पडताळणी केली जाईल। आता KYCद्वारे पडताळणी करण्याकरता पाहू शकता एक महत्त्वाचा कागदपत्र असतो, तो म्हणजे पाहू शकता तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। जर तुम्ही अगोदर सबमिट केलं नसेल तर तुम्हाला तो सबमिट करावा लागणार आहे आणि धावपळ टाळण्यासाठी जेव्हा पाहू शकता 4000ची पेन्शन वाढ होईल आणि तुम्हाला जो कागदपत्र सबमिट करण्यासाठी सांगितलं जाईल ही धावपळ टाळण्यासाठी पाहू शकता आत्ताच तुम्ही रहिवासी दाखला जो आहे डोमेसिल सर्टिफिकेट हे काढून घेऊ शकता। आता हे डोमेसिल सर्टिफिकेट कसं काढायचं आहे, यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। पाहू शकता यामध्ये काय काय तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत। तर तत्पूर्वी पाहू शकता तुमची जी पेन्शन वाढ आहे
होण्यासाठी किंवा अगोदरच पेन्शन जमा होत असेल तर फक्त नवीन कागदपत्र हा रहिवाशी दाखला हा लागू शकतो. बाकीचे कागदपत्र तुमची जमा असणार आहेत. तुमचं DBT स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह असणार आहे. तुम्ही बोगस नसून खरोखरचे निराधार किंवा दिव्यांग आहात. तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यावेळेला तहसील कार्यालयामध्ये जाऊन सेतू कार्य केंद्रामध्ये तुम्ही तुमचा जो अर्ज आहे रहिवाशी दाखल्यासाठीचा सबमिट करू शकता. आणि अगोदर पेन्शन जमा होत नसेल पाहू शकता तर त्यासाठी तुमचं DBT स्टेटस वगैरे चेक करून निराधार शाखेमध्ये या संदर्भातली विचारणा करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी दाखला काढायचा आहे. तर या अगोदर जो रहिवाशी दाखला आहे तर काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता तुमचे जे ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर तलाठी आहेत या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा रहिवाशी दाखला जो आहे हे काढू शकत होते. पण आता हे सगळं बंद करण्यात आलं आहे. फक्त शासनाचे जे सेतू कार्यालय आहेत आपले सरकार याद्वारे तुमचे कागदपत्र सबमिट करून त्याद्वारेच तुमचा जो रहिवाशी दाखला आहे डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं जाऊ शकतं. इथे पाहू शकता सर्टिफिकेटसाठी तुम्ही आपले सरकारद्वारे अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. त्याचबरोबर सरळ तहसील कार्यालयामध्ये जाऊन सेतू केंद्रामध्ये सुद्धा अर्ज केला जाऊ शकतो. इथे सांगण्यात आलं आहे की काय काय कागदपत्र लागतील. तुमचा ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचा ID कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड यापैकी एक पाहू शकता ही 7-10 डॉक्युमेंट आहेत. या 10 डॉक्युमेंटपैकी एक तुमच्या ओळखीच्या पुराव्यासाठी लागणार आहे. हे झालं एक कागदपत्र झाला. यानंतर पाहू शकता तुमचा वयाचा पुरावा. वयाच्या पुरावासाठी काय काय आहेत या ठिकाणी दर्शवण्यात आलं आहे. पारपत्र आहे. त्याच्यानंतर पाहू शकता वीज देयक लागू शकतं, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक या 10 पैकी एक सबमिट केलं जाऊ शकतं. हा झाला वयाचा पुरावासाठीचं झालं. पत्त्याचा पुरावासाठीचं यामध्ये ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावासाठीचे डॉक्युमेंट यापैकी एक आवश्यक असतो. इतर दस्तावेजमध्ये तुमचं वीज देयक त्यापैकी पुन्हा शिधापत्रिका तुम्ही सबमिट करू शकता किंवा पाणीपट्टी पावता आहे किंवा मालमत्ती करपावती आहे, दूरध्वनीचं बिल आहे, लाईट बिल आहे हे सबमिट केलं जाऊ शकतं. वयाचा पुरावा कोणतंही एक डॉक्युमेंट, जन्माचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्रसुद्धा सबमिट केलं जाऊ शकतं. शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र या 6 पैकी एक आवश्यक असतं. रहिवाशी पुरावासाठी तुमचं रहिवाशी असल्याबाबतचं तलाठी यांनी दिलेला दाखला हा तुम्हाला घेणं आवश्यक आहे किंवा रहिवाशी असल्याबाबतचा बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला आहे. रहिवाशी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला यापैकी एक तुमच्याजवळ तो तयार असणं आवश्यक आहे. यानंतर अनिवार्य कागदपत्र जे आहेत स्वय घोषणा प्रमाणपत्र याचा नमुना तुम्ही सेतू कार्यालयामध्ये गेलात तर तुम्हाला त्याचा नमुनासुद्धा इथे दिला जातो. तर सगळं नमुना तुम्हाला बंधपत्र पूर्ण डिटेलमध्ये तयार करून तुम्ही तो सबमिट करू शकता ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्रामध्ये जाऊन. यामध्ये सर्व्हिस कशी असेल पाहू शकता देण्यात आला आहे. 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा जो रहिवाशी दाखला आहे हा तुम्हाला मिळून जातो. आपले सरकार सेवा केंद्र जे आहे या ठिकाणी सुद्धा हा जो दाखला आहे हा तुम्हाला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने रहिवाशी दाखल्यासाठीची ही पूर्ण प्रोसेस आहे. हा दाखला जो आहे हा महत्त्वाचा लागणार आहे. अत्यंत महत्त्वाचं हे कागदपत्र ज्या वेळेला तुमची जी पेन्शन वाढ होईल 4,000साठीची पेन्शन वाढ त्यावेळेला हे कागदपत्र जो आहे हा तुमच्याकडून मागितला जाईल आणि तुम्हाला तो सबमिट करून KYC व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करणं आवश्यक असणार आहे. आणि जर नसेल तर तुम्हाला पेन्शन वाढ मिळणं त्याचबरोबर पुढची जी पेन्शन आहे हे मिळणंसुद्धा कठीण होऊ शकतं. तर पाहू शकता 1500 रुपयेवरून 4,000पर्यंत पेन्शन वाढ होण्यासाठीची जी कार्यालयीन हालचाली आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर इतके जास्त पेन्शन वाढ होताना पाहू शकता यामध्ये जी महत्त्वाची प्रोसेस आहे की जे दिव्यांग म्हणजे पाहू शकता निराधार असतील किंवा दिव्यांग असतील जे बोगस आहेत यांना कट करून त्यांची जी पेन्शन आहे ती बंद करून जे खरोखरच ज्यांना गरज आहे अशांना फक्त KYCद्वारे अशांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यानंतरनं पूर्ण प्रोसेस केली जाईल. तर या संदर्भात पाहू शकता 30 जून 2025 रोजी जी पुरवणी मागणी आहे त्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण त्याच दिवशी या संदर्भातला जो निर्णय आहे हा येण्याची शक्यता आहे. हा निर्णय येणार आहे. या पद्धतीने पाहू शकता तुमची नंतरची जी धावपळ आहे होणार आहे या कागदपत्रासाठीची ती टाळण्यासाठी तुम्ही आत्ताच हे कागदपत्र तयार करू शकता. त्याचबरोबर दुसरी काही जर अडचण असेल तुमच्या ह्या योजनेचे पैसे जे थकीत असतील किंवा आत्ता येत नसतील बंद झाली असेल तर नक्की कारण काय आहे
ती पाहून तुमची सगळी जी प्रोसेस आहे, तुमची KYC व्हेरिफिकेशन असेल किंवा OTP व्हेरिफिकेशन असेल, DBT स्टेटस असेल किंवा तुमचं जे हयातीचा दाखला आहे हा जमा नसेल, तर सगळं चेक करून तुम्हाला तो सबमिट करणं, जमा करणं आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर तुमची पेन्शन जी आहे ही त्या पद्धतीने पेन्शन वाढ तुम्हाला ही प्राप्त होणार आहे, मिळणार आहे. त्याचबरोबर त्यासाठीच हा महत्त्वाचा दाखला आत्ताच तुम्ही काढून घेऊ शकता. 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या तो हातामध्ये पडेल आणि तुम्ही वेळेवर लागल्यानंतर लगेचच तो सबमिट करू शकता आणि तुमचे पेन्शन नियमित तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. तर या पद्धतीने पाहू शकता. यासाठीची जी लेखी निवेदन आश्वासन देण्यात आलं आहे. जर का या निर्णयामध्ये काही चेंजेस झाले किंवा अशा पद्धतीने 4,000 किंवा 6,000पर्यंत जरी पेन्शन वाढ जी आहे ही प्राप्त झाली नाही, तर कदाचित पुन्हा एकदा जे आंदोलन आहे, समाधानकारक जर निर्णय आला नाही तर पुन्हा एकदा आंदोलन आहे हे केलं जाऊ शकतं. आणि या संदर्भात सुद्धा अपडेट आपण देणार आहोत. पुढच्यामध्ये पाहू शकता आपण डिटेलमध्ये या योजनेसंदर्भात सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ज्या काही अपडेट, पेन्शनची अमाऊंट आहे, कोणत्या तारखेला जमा होत आहे, काय प्रोसेस आहे किंवा काय मध्ये नवीन अपडेट येत आहेत, या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.